भात शेती तोट्यात आहे हे जे मत आहे, ते फायद्यात आणता येईल का? मग ते आणायचं झालं तर काय करायला लागेल? कारण एक जगामध्ये म्हण तयार झाली, पॅडी अँड पॉवर्टी गो सिमिलर. आपल्याला भात शेती जर व्यवसाय म्हणून किंवा जगण्यासाठी म्हणून भात शेती करायची असेल, तर कायम ते उत्पादन खर्चावर आधारित फायद्यातच जाणारी असेल, तरच आपल्याला भात शेती परवडेल. ती फायद्यात कशी आणूया? तर तसं तंत्र असतं. गेली 35 वर्ष मी ते सेंद्रिय शेती करतोय आणि या तंत्राचा अभ्यास करून माझी भात शेती फायद्यात कसं जाईल याच्यामुळे पद्धतशीर विचार करून ती फायद्यात आणलेली आहे. तर भाताचे बी कुठली निवडायची, त्याच्यावर बियांवर संस्कार कुठले करायचे, कुठल्या पद्धतीने भाताची लावणी करायची, त्याचं पोषण आणि संरक्षण कसं करायचं, त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये खतं नियोजन कसं करायचं, कीड आणि रोगाचं नियंत्रण कसं करायचं आणि प्रत्येक भाताच्या अवशेषांचा पुनर्वापर कसा करायचा आणि त्याच्यातनं जमिनीची समृद्धी आणि आपल्या पिकाच्या पुढच्या पिकासाठी असणारे घटक कसे मिळतील, या सगळ्याची सखोल माहिती, खरं म्हणजे प्राथमिक, सखोल पण प्राथमिक माहिती देण्यासाठी आपण एक ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेतो आहे, भात उत्पादन तंत्रज्ञान. यासोबत लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जोडून घ्या आणि स्वतःची भात शेती फायद्यात परिवर्तित कशी करता येईल आणि उत्तम तांदूळाचे प्रकार आपल्या शेतातनं तयार करून आपलं समृद्धी कशी वाढवता येईल याचा आपण विचार करूया आणि जरूर वर्गाला या. धन्यवाद.